नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज ऑनलाईन लेक्चरच्या सिरीज मधलं आज आपण दुसरं लेक्चर सुरुवात करत आहोत. तर त्यापूर्वी एक सूचना आहे, ज्या विद्यार्थ्यांनी पहिलं लेक्चर बघितलेलं नाही ते लेक्चर पूर्ण स्टार्ट टू एंड बघावं, कारण त्या लेक्चर मध्ये आपण पेपरचं मार्क्सचं पॅटर्न डिस्कस केलेलं आहे, पेपरचं स्ट्रक्चर कसं आहे ते डिस्कस केलेलं आहे. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला परीक्षेला तयारी करण्यासाठी सोपं जाईल. एक तुमचं माइंड क्लिअर राहील की आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आणि कशा पद्धतीने आपल्याला ऑडिट अँड टॅक्सेशनच्या संदर्भात पुढे जायचे. त्यामुळे सर्वांनी ती व्हिडिओ स्टार्ट टू एंड व्यवस्थित बघून घ्यावी. तर आज आपल्या ऑनलाईन लेक्चरच्या सेकंड लेक्चर मध्ये आज आपण बघणार आहोत ऑडिटिंगचा सिलेबस काय. मी काल तुम्हाला सांगितलं ऑडिटिंग अँड टॅक्स आपला सब्जेक्ट आहे. ऑडिटिंग अँड टॅक्स मध्ये आपल्याला टॅक्स सेकंड सेमिस्टरला आहे आणि फर्स्ट सेमिस्टरला ऑडिटिंग आहे. तर ऑडिटिंगच्या बद्दल आज आपण बघणार आहोत. तुम्हाला सिलेबस काय ऑडिटिंगचा, जो फर्स्ट टर्मला तुमचा ऑडिटिंगचा पेपर आहे थेअरीचा, तर त्या सिलेबस मध्ये आपण बघणार आहोत. सिलेबस मध्ये तुम्हाला 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 थेअरीचे चॅप्टर आहेत. हे थेअरीचे चॅप्टर पूर्ण तुमच्या फर्स्ट सेमिस्टरला आहे आणि सेकंड सेमिस्टरला टॅक्स आहे आणि युनिव्हर्सिटीचा पेपर ऑडिटिंग आणि टॅक्स दोन्ही मिळून युनिव्हर्सिटीच्या परीक्षेला असणार आहे. तर आता आपण डिस्कस करणार आहोत आपल्या सिलेबसच्या बद्दल. तुम्हाला जर हे सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, तुम्ही एक ऑडिटिंग या विषयासाठी एक 100 पानाची फुलस्केपची वही केली तरी सफिशियंट होईल. त्यामध्ये तुम्हाला सर्व जे काही लिहून द्यायचे पॉइंट्स असतील, व्याख्या असतील, फरक स्पष्ट करा असतील, महत्वाचे मुद्दे असतील, हे सर्व मी सांगत जाईल आणि ते त्या वहीमध्ये तुम्ही व्यवस्थित करत जा. म्हणजे तुम्हाला नंतर ना अभ्यासाला फायनलच्या टायमाला किंवा परीक्षेच्या टायमाला ती वही जरी रेफर केली तरी तुमचा बऱ्यापैकी अभ्यास होईल. त्यासाठी एक व्यवस्थित नोटबुक एक 150 पानाची किंवा 100 पानाची जरी केली फुलस्केपची तरी सफिशियंट आहे. तर आता आपण डिस्कस करतोय सिलेबस. सिलेबस मध्ये आपल्याला हे पहिले 5 चॅप्टर आहेत, तुम्हाला लिहून घ्यायचे असतील तर हे 5 चॅप्टर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून पण नंतर तुम्ही हे 5 चॅप्टर लिहून घेऊ शकता. तर ह्या 5 चॅप्टर आज आपण सिलेबसचं ओव्हरव्ह्यू डिस्कस करणार. सिलेबस मध्ये काय, सिलेबस मध्ये ऍक्च्युअली काय, तुमचा सब्जेक्ट काय. जसं की तुम्ही आता सब्जेक्ट हा बघताय, तर हा सब्जेक्ट तुमच्या सर्वांसाठी एकदम नवीन आहे. ऑडिटिंग आणि टॅक्स हा सब्जेक्ट तुम्ही ह्याच्या पहिले कधी शिकला नाही. जसं अकाउंट असेल, बाकीचे सब्जेक्ट असेल की जे तुम्ही 11वी पासून शिकताय, 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर, पण ऑडिटिंग हा पूर्ण नवीन सब्जेक्ट आहे. तर पूर्ण नवीन सब्जेक्ट शिकायच्या पहिलं, तो सब्जेक्ट शिकायची सुरुवात करायच्या पहिलं आपण त्याच्याविषयी जरा जाणून घेऊया. तो सब्जेक्ट ऍक्च्युअली काय, तो सब्जेक्ट काय. एक सोप्या भाषेत सांगायचं झालं, ऑडिटिंग. ऑडिटिंगचा मराठीत अर्थ होतो, मराठीत भाषांतराचा अर्थ केला तर त्याचा अर्थ होतो अंकेक्षण. अंकेक्षण मराठीत त्याला सुंदर शब्द आहे, त्या शब्दाला ऑडिटिंगला आपण म्हणतो अंकेक्षण. तर अंकेक्षण म्हणजे नेमकं काय, आज आपण ते बघणार आहे. नेमकं म्हणजे अंकेक्षण ही कन्सेप्ट काय ती आपण समजून घेऊया. जसं तुम्ही 11वी पासून शिकत आलाय, अकाउंटिंग करत आलाय. अकाउंटिंग झाल्यानंतर ज्यावेळेस अकाउंटंटचं काम संपतं, त्याच्या पुढचं काम चालू होतं, ते काम चालू होतं ऑडिटरचं, तेच काम चालू होतं ऑडिटिंगचं. ते आपण आता बघणार आहोत. अकाउंटंटचं काम तुम्हाला सगळ्यांना माहिती, आपण सगळं 11वी पासून बघत आलोय. काय, आपण ट्रान्झॅक्शन झालं, ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर ट्रान्झॅक्शन कशाचे असू शकतात, परचेसचे, सेलचे. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचं आपण हे करतो, जर्नल एंट्रीज करतो. जर्नल एंट्रीज झाल्यानंतर त्याची पोस्टिंग करतो. पोस्टिंग झाल्यानंतर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो, बॅलन्स शीट बनवतो. हे सर्व आतापर्यंत आपण अकाउंटिंग मध्ये करत आलोय. हे सगळं झालेल्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या झालेल्या गोष्टी चेक करणं, हे चेक करण्याचं काम कोणाचं आहे, तर ऑडिटरचं आहे. सिंपल भाषेत, एकदम सोप्या भाषेत समजून घ्या. ऑडिटिंग म्हणजे काय, झालेला हिशोब जो अकाउंटंटनी हिशोब लिहिलेला आहे. मग अकाउंटंटनी जे काय लिहिलं असेल, जर्नल एंट्रीज केल्या असतील, पोस्टिंग केल्या असतील किंवा बॅलन्स शीट बनवली असेल किंवा ज्या काही गोष्टी अकाउंटंटनी केलेल्या असतील त्या गोष्टी फक्त चेक करण्याचं काम ऑडिटिंगचं आहे. मग त्यामध्ये ऑडिटिंगचे काय स्टँडर्ड आहेत, ते स्टँडर्ड आपण जसे जसे सब्जेक्ट जसं चॅप्टर आपले पुढे जाते ते आपण शिकणार आहोत. त्या स्टँडर्ड मध्ये काय आहे, कायदा काय ऑडिटिंगचा, त्या कायद्यानुसार काय काय गोष्टी फॉलो केल्या पाहिजे कंपनीने अकाउंटिंग लिहिताना, ऑडिटरनी काय काय गोष्टी चेक केल्या पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आपण जसं जसं आपला सब्जेक्ट पुढे जाईल तसं तसं आपण समजून घेणार आहोत. फक्त बेसिक एवढं लक्षात घ्या की ऑडिटिंग समजून घ्या. कन्सेप्ट म्हणजे काय, चेक करणं. जसं आपण घरात पण बघू शकतो की एखाद्या घरात एखाद्या लहान
मुलांनी एखादा हिशोब केला किंवा एखादं गणित सोडवलं, तर जशी घरातली मोठी माणसं ज्यांना थोडंसं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त नॉलेज असतं तर ते चेक करतात की ते बरोबर केले का चूक केले. बस ऑडिटिंग म्हणजे एवढी सोपी कन्सेप्ट आहे की अकाउंटंटचं काम झाल्यानंतर ना ते हिशोब व्यवस्थित केलेत का नाही, व्यवस्थित झालेत का नाही, त्याच्यात काय चुका आहेत का, काय फ्रॉड आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी शोधून काढणं आणि ते पक्के करून ठेवणं हे ऑडिटिंगचं काम आहे. आलं लक्षात? तर त्याच्यात ते काम करत असताना ऑडिटरला ऑडिटरला काही गोष्टी फॉलो करायला लागतात. त्याच्यामध्ये काय रूल्स फॉलो केलेत का अकाउंटंटने, अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो केलेत का, अकाउंटिंगचे आपले गोल्डन रूल्स आहेत जे आपण 11वीपासून शिकतोय, पर्सनल रिअल नॉमिनल, ते जर्नल एंट्रीज करताना व्यवस्थित केलेत का, त्यानंतर पोस्टिंग व्यवस्थित झालंय का त्याच अकाउंटला, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यात का हे चेक करण्याचं काम ऑडिटरचं आहे. तर आता आपण डिस्कस करूया. सगळ्यात पहिला चॅप्टर आहे आपला अंकेक्षणाची प्रस्तावना, तत्वे आणि अंकेक्षणाची प्रक्रिया. अंकेक्षणाची प्रस्तावना, तत्वे आणि अंकेक्षणाची प्रक्रिया. ह्या चॅप्टर मध्ये आपण काय बघणार आहे? ह्या चॅप्टर मध्ये बघणारे प्रस्तावनामध्ये अंकेक्षणाचं हिस्ट्री म्हणजे अंकेक्षणाची सुरुवात कशी झाली, अंकेक्षणाचा बॅकग्राऊंड काय आहे, अंकेक्षणाची गरज का पडली, मग अंकेक्षण करायला कशी सुरुवात झाली, हे आपण प्रस्तावनेमध्ये बघणार आहे. तत्वे आणि अंकेक्षणाची प्रक्रिया. प्रक्रियामध्ये मी तुम्हाला आताच सांगितलं. प्रक्रिया काय आहे? अकाउंटंटने केलेलं काम, ते काम व्यवस्थित झालंय का नाही, त्या कामात जर काही चुका झाल्या असतील किंवा काही घोटाळे झाले असतील तर ते शोधून काढणं. लक्षात घ्या, अंकेक्षण म्हणजे ऑडिटिंग. ऑडिटिंग सब्जेक्ट मध्ये जो ऑडिटर आहे त्याला काय म्हटलं जातं? अंकेक्षक. आलं लक्षात? ऑडिटरला काय म्हणलं जातं? अंकेक्षक. मग ऑडिटराचं अंकेक्षकाचं सगळ्यात महत्वाच्या 2 ड्युटीज आहेत, त्या आपल्याला नेहमी लक्षात ठेवायच्या. ऑडिटरचं महत्वाचे 2 काम आहेत. 2 कामं कोणची कोणची आहेत? सगळ्यात पहिलं काम घोटाळे शोधून काढणं. जर अकाउंटिंग मध्ये किंवा कंपनीमध्ये काय अकाउंटिंग मध्ये ट्रान्झॅक्शन करताना काय घोटाळे झाले असतील तर ते शोधून काढणं. दुसरी गोष्ट चुका शोधून काढणं. चुका जर काय झाल्या असतील, फॉर एक्झाम्पल चुका म्हणजे काय? समजा जर्नल एंट्री मारताना एखादा गोल्डन रूल चुकला अकाउंटंट कडनं आणि गोल्डन रूल फॉलो नाही केला आणि त्याने चुकीची एंट्री मारली. किंवा पोस्टिंग करताना फॉर एक्झाम्पल काय चुका होऊ शकतात? समजा एखादी कंपनीचं नाव आहे सद्गुरू एंटरप्राइजेस आणि दुसरी कंपनी, त्याच कंपनीमध्ये दुसरी एक ट्रान्झॅक्शन होते कंपनी बरोबर, एक सद्गुरू एंटरप्राइजेस आणि एक सद्गुरू ग्रुप आहे. अशा 2 कंपन्या बरोबर आपल्या XYZ, समजा कंपनी आपली XYZ आपली कंपनी आणि सद्गुरू ग्रुप आणि सद्गुरू एंटरप्राइजेस ह्या बाहेरच्या 2 कंपन्या यांच्याबरोबर आपले ट्रान्झॅक्शन होते. तर समजा चुकून अकाउंटंट कडनं अशी एंट्री झाली की सद्गुरू ग्रुपच्या ऐवजी सद्गुरू एंटरप्राइजेसला एंट्री केली. मग हे जर चुकून त्यांनी एंट्री केली तर अकाउंट ऑडिटरचं काम आहे हे चुका शोधून काढणं आणि व्यवस्थित करून घेणं. जर चुका शोधून नाही काढल्या तर काय होईल? समजा सद्गुरू कृपाकडनं आपल्याला पैसे यायचे होते आणि आपण दाखवले सद्गुरू एंटरप्राइजेस कडनं यायचे आणि नंतर समजा मार्केटमध्ये 3 महिन्याचा क्रेडिट पिरियड असतो, 3 महिन्यानंतर पैसे मागितले जातात किंवा दिले जातात. मग आपण 3 महिन्यानंतर समजा दुसऱ्याच पार्टीला फोन लावला सद्गुरू एंटरप्राइजेसला की तुमच्याकडनं आम्हाला पैसे यायचे, पैसे द्या. तर ते म्हणतील आमच्याकडनं यायचेच नाही आणि ज्याच्याकडनं आपल्याला पैसे यायचे तो निवांत राहील. ह्याच्यामुळे काय होईल? कंपनीचं नाव खराब होईल की अरे कंपनी कोणाला पण फोन करते, कुणाकडनं पण पैसे मागते आणि ज्याच्याकडनं पैसे घ्यायचे तो रिकामाच. तर ह्या गोष्टी शोधून काढण्याचं काम ऑडिटरचं आहे. फ्रॉड कसे होऊ शकतात? फ्रॉडचं एक बेसिक उदाहरण, समजा फ्रॉडचं जर आपण उदाहरण बघितलं, फ्रॉडचं बेसिक उदाहरण आहे. फ्रॉडच्या बेसिक उदाहरणामध्ये काय होऊ शकतं? समजा एखाद्या कंपनीला परचेस ऑर्डर आहे, मोठ्या प्रमाणात परचेस करायचं असताना तुम्हाला माहिती मोठ्या कंपनीमध्ये टन्स मध्ये ट्रान्झॅक्शन होतं. समजा मार्केट रेट समजा एखाद्या वस्तूचा 50 रुपये किलो आहे आणि त्या परचेस ऑर्डरच्या परचेस मॅनेजरने ते 50च्या ऐवजी 55 रुपयांनी घेतली, तर तो 5 रुपयाचा फरक टन्स मध्ये गेल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात जातो, खूप मोठा घोटाळा होतो. ते ऑडिटरचं काम आहे. मग तो 5 रुपयाचा फरक का आला, काय सिच्युएशन झाली, सगळ्या गोष्टी त्याच्या मुळाशी जाणं आणि तो शोधून काढणं हे ऑडिटरचं काम आहे. ह्या ऑडिटरच्या कामामध्ये ही 2 महत्वाची काम आहेत. 2 खूप महत्वाची ड्युटी. ऑडिटर नेमला कशासाठी जातो कंपनीवर? काम करण्यासाठी. तर ते काम काय? तर 2 काम. एक तर चुका शोधून काढणं. चुका म्हणजे काय तुम्हाला सांगितलं मी, नाव चूक झालं असेल किंवा अजून एक छोटस चुकीचं उदाहरण, समजा एखादी जर्नल एंट्री मारताना अमाऊंट 30,000 आणि अकाउंटंट कडनं 30,000च्या ऐवजी एक शून्य अजून वाढ 3 लाख झाली आणि ती एंट्री तशीच फॉलो झाली. पुढे पोस्टिंग पण तशीच झाली, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉसला पण त्याचा पोस्ट आला आणि बॅलन्स शीट पण तशीच तयार झाली. तर त्या एका शून्यामुळे किती मोठा इफेक्ट होऊ शकतो? तर तो इफेक्ट ती झालेली चूक आहे. त्यात अकाउंटंटचं काही फ्रॉड नाही, त्यात काही त्याला बेनिफिट मिळणार नाही. त्याच्याकडनं नजर चुकीने चूक झाली तो पण माणूस होऊ शकते. तर ती चूक शोधून काढण्याचं काम ऑडिटरचं आहे. ऑडिटर ती चूक शोधून काढ. आणि दुसरं सांगितलं मी तुम्हाला, फ्रॉडचं एक उदाहरण दिलं, घोटाळा किंवा फ्रॉड जो असेल तो शोधून काढणे. ह्या 2 महत्वाच्या चुका आहेत. त्याला लाईफ टाइम शिकायचं, लक्षात ठेवायचं. जसं अकाउंटचे गोंधळून आपण 11वीपासून शिकत आलो ते लक्षात ठेवलं, त्याच्यावर पूर्ण अकाउंटिंग चालते. तसं ऑडिटिंग साठी बेसिक काय ते ह्या गोष्टी काय. ऑडिटरचं ड्युटी काय? ऑडिटर कशासाठी नेमला जातो? सगळ्यात पहिलं काम आहे चुका शोधून काढणं
आणि सगळ्यात दुसरं काम आहे घोटाळे शोधून काढणं. ह्यासाठी ऑडिटर काम करतो. तर आता अंकेक्षणाची प्रक्रियामध्ये काय, प्रक्रियामध्ये मी तुम्हाला तेच सांगितलं. एखादा समजा डोळ्यासमोर बिझनेस तुमच्या चालू करून घ्या. समजा एखाद्या XYZ व्यक्तीने एखादं गाड्यांचं शोरूम चालू केलं. मग गाड्यांचं शोरूम चालू केलं असताना मग त्याला खर्च काय काय ना, मग उद्घाटनाचा खर्च, तिथं स्टाफ ठेवायचा असेल त्याची सॅलरीचा खर्च, हे सगळे खर्च येणार. रॉ मटेरियल आणायचं असेल किंवा गाड्या दुसरीकडनं कंपनीकडनं विकत आणून शोरूमला ठेवायच्या असतील त्याचा खर्च, हा झाला त्याचा खर्च. आणि मग त्याला इन्कम कसं होणार, त्या गाड्या तो विकणार आणि त्यातून त्याला इन्कम होणार. हा बिझनेस तुमच्या डोळ्यासमोर बिझनेस झाल्यानंतर मग काय होणार, याचं हे सगळे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याची ऑब्व्हियसली अकाउंटिंग होणार. अकाउंटिंग कशी होणार, सगळ्यात सुरुवातीला जर्नल एंट्रीज होणार. जर्नल एंट्रीज झाल्यानंतर त्याचं पोस्टिंग केलं जाणार. पोस्टिंग झाल्यानंतर त्याचं अकाउंट तयार करणार, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट, हे सगळ्या गोष्टी होणार. आणि सगळ्यात शेवटी बॅलन्स शीट तयार झाल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस मध्ये जे प्रॉफिट येतोय त्या प्रॉफिटवर आपल्याला काय भरायचं असतं, गव्हर्नमेंटला टॅक्स भरायचा असतो. आलं लक्षात. तर टॅक्स भरण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. ऑडिट मधला एक पार्ट आहे टॅक्सेशन. ऑडिट साठी तो एक महत्वाचा पार्ट आहे ऑडिटरसाठी. तर त्यासाठी आपण ते बघणार आहे. ही अशी पूर्ण प्रोसेस आहे, पूर्ण व्यवहार डोळ्यासमोर आणा की सगळ्यात सुरुवातीला त्यांनी दुकान ओपन केलं, मग त्याच्यात खरेदी विक्री केली, त्यात रॉ मटेरियल लागलं, त्यात त्यांनी कामगार ठेवले, त्यांचा पगार, त्यात त्याला लाईट बिल असेल, बाकीच्या प्रकारचे काही खर्च असतील ते सगळं खर्च त्यांनी हे केलं, एक्सपेन्सेस केला. त्यानंतर त्या गाड्या त्यांनी विकल्या, गाड्यातनं इन्कम झालं. ते त्याला इन्कम झाल्यानंतर त्या सर्व गोष्टींचा अकाउंटंटनी जर्नल एंट्रीज केल्या, पोस्टिंग केल्या, अकाउंटिंग केलं. आता ते झालेलं अकाउंटिंग ते अकाउंटिंग चेक करण्याचं काम ऑडिटरचं आहे. अशा पद्धतीची ही अंकेक्षणाची प्रक्रिया आहे. अत्यंत सोपी प्रक्रिया. अकाउंटंटचं काम झालेलं असते. झालेल्याच कामामध्ये फक्त ते काम व्यवस्थित झाले का नाही ते चेक करण्याचं काम अंकेक्षकाचं आहे. आता दुसरं तपासणी, प्रमाणन आणि अंकेक्षण अहवाल. तपासणी, प्रमाणन आणि अंकेक्षण अहवाल. तपासणी, प्रमाणन आणि अंकेक्षण अहवाल हा आपला दुसरा चॅप्टर आहे. हा एक महत्वाचा चॅप्टर आहे. ह्या चॅप्टर मध्ये आपण काय बघणार आहे, तपासणी आणि प्रमाणन आणि तपासणी. तपासणीमध्ये काय बघणार आहे, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही कुठेही जर आज बाहेर व्यवहार करायला गेला तर व्यवहार करताना सगळ्यात एक महत्वाची गोष्ट असते. ती महत्वाची गोष्ट कोणती, म्हणजे बिल किंवा पावती. कुठलाही व्यवहार आपण केला तर आपण त्या दुकानदाराकडे पावती मागतो किंवा बिल घेतो. उद्या जर तुम्ही जर काही वस्तू एखादी विकत आणली मार्केटमधून आणि ती वस्तू जर खराब निघाली तर दुकानदाराला तुम्हाला जर रिटर्न करायची असेल किंवा त्याच्या संगत काय समजा भांडणात वाद झाला त्या वस्तूच्या विषयी, तर तुम्हाला कोर्टात जायचं असेल, ग्राहक संरक्षण कोर्टात जायचं असेल तर त्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं प्रूफ आहे तुमच्याकडे काय, तर पावती. कागद महत्वाचं आहे. कुठल्याही गोष्टीला कागद महत्वाचं आहे, कारण कागद हा एक महत्वाचा पुरावा आहे. तर ह्या सेकंड चॅप्टर मध्ये आपण काय बघणार आहे, तपासणी, प्रमाणन आणि अंकेक्षण अहवाल. ह्यामध्ये तपासणी आणि प्रमाणन ह्या पॉइंट मध्ये आपण बघणार आहे की बिल व्हाउचिंग कसं करायचं, व्हाउचिंग आणि त्याचं व्हाउचरचं व्हाउचिंग कसं करायचं, तपशाचं कसं. एखादं बिल समोर आलं आपल्या, आता तुम्ही जनरल मार्केटमध्ये खरेदी विक्री करत असताना तर त्यावेळेस बिल बघत असता, पण ते बिल आता तुम्ही जनरली काय बघत असता, नाव वगैरे थोड्याफार गोष्टी. पण आता ऑडिटरच्या नजरेने आपण बिल बघणार. ऑडिटरच्या नजरेने एकदम बारकावेने ते बिल आपण अभ्यासणार आहे. त्या बिलामध्ये आपण डेट बघणार, टाइम बघणार, डेट बघणार, त्यानंतर ट्रेडर्सचं नाव बघणार, ज्याच्याकडनं खरेदी केली त्याचं नाव बघणार, त्यानंतर अमाऊंट किती आहे, त्याच्यावर जीएसटी किती लावलाय, त्याच्यावर क्वांटिटी किती आहे, त्याचा ऍड्रेस, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये एकदम बारकाईने बघणार आणि त्याचा स्टडी करणार आहे ह्या सेकंड चॅप्टर मध्ये. आणि अंकेक्षण अहवाल म्हणजे काय, जो काय जसं ऑडिटचा रिपोर्ट असतो, तुम्ही बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल, पतसंस्थेचा बऱ्यापैकी माहिती असेल, पतसंस्थेचा दर वर्षाला अहवाल येतो. अहवाल काय असतो, तो अहवाल आता इथून पुढे आता तुम्ही ऑडिटिंग सब्जेक्ट शिकताय, त्यामुळे आता तो सब्जेक्ट शिकल्यानंतर तुम्हाला तो अहवाल वाचता आला पाहिजे. त्या अहवालामध्ये काय असतं, तेच वर्षभरामध्ये ते काय पतसंस्थांचे व्यवहार झालेले आहेत, काय ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, ते झालेले ट्रान्झॅक्शन त्या एका अहवालामध्ये अकाउंटंटनी झाल्यानंतर व्यवस्थित बॅलन्स शीट बनवून सगळं व्हेरिफिकेशन करून चुका दुरुस्त्या शोधून काढून व्यवस्थित सॉल्व्ह करून एक व्यवस्थित सभासदांसाठी एक अहवाल म्हणजे एक पुस्तिका तयार झालेली असते. त्या अहवालावरनं आपल्याला समजतं त्या संस्थेची किंवा त्या कंपनीची वर्षभरातली परिस्थिती काय, वर्षभरातली त्या कंपनीचा स्टँडर्ड काय, कंपनीने प्रॉफिट झालाय, कंपनी नुकसान झालंय, कंपनी स्टेबल चाललंय, कंपनीने काय केलंय, हे सगळं आपल्याला कशातून समजू शकतं, अंकेक्षण अहवालामध्ये समजू शकतं. आता नंतर तिसरा चॅप्टर आहे प्रमंडळ किंवा कंपनी अंकेक्षण. प्रमंडळ किंवा कंपनी अंकेक्षण. मग ह्याच्यामध्ये काय बघणार आपण, प्रमंडळ किंवा कंपनी अंकेक्षण. एखाद्या कंपनीवर ऑडिटर नेमायचा असेल तर मग त्यासाठी कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत, ऑडिटरच्यासाठी एखाद्या ऑडिटरला किती कंपन्यांचं ऑडिटिंग करता येऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या ऑडिटरचं नेमणूक काय होती, कशी होती, हे सगळं ह्या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ऑडिटिंग कोण करू शकतं. ऑडिटिंग कुणी करू शकतं काय, जनरली नाही करू शकत.
जसं कोर्टात वकीलच केस लढतात, जसं डॉक्टर मेडिकल फॅसिलिटीचं काम करतात, हे जसं स्पेशलायझेशन आहे, वकिलांचं जसं स्पेशलायझेशन, डॉक्टरचं जसं स्पेशलायझेशन, तसं ऑडिटरचं स्पेशलायझेशन. असं कोणी उठून ऑडिटचं काम करू शकत नाही. त्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ICAI ह्या संस्थेद्वारे एक परीक्षा घेतली जाते. ती परीक्षा पास होणाऱ्या लोकांना CA म्हटलं जातं, चार्टर्ड अकाउंटंट. चार्टर्ड अकाउंटंट लोक फक्त ऑडिटिंगचं काम करू शकतात. लक्षात. तर हे सगळं आपण डिटेलमध्ये शिकणार आहे चॅप्टर नंबर 3 मध्ये, प्रमंडळ किंवा कंपनी अंकेक्षण, त्याचं नेमणूक कशी होते, त्याची अपॉइंटमेंट कशी होती, हे सगळं आपण चॅप्टर 3 मध्ये समजणार आहोत. आता चॅप्टर 4 मध्ये काय, कर अंकेक्षण. कर अंकेक्षण मध्ये काय, हा सगळ्यात इंटरेस्टिंग महत्वाचा चॅप्टर आहे. कर अंकेक्षण कुठलंही, समजा एक घरातलं उदाहरण घेऊया. आपल्या घरातलं समजा बजेट आहे, घर चालवायचं असेल तर जनरली खूप जास्तीत जास्त लोक नोकरी करतात. नोकरी करणाऱ्यांचं बजेट कसं असतं, महिनाभर काम करायचं, महिनाभर काम करून झाल्यानंतर ना महिन्याचा पगार येतो आणि मग नंतर पगार आल्यानंतर त्या पगाराचं बायफर्केशन होतं, की घर भाड्याला खर्च, रेशनला खर्च, गाडीचा खर्च, प्रवासाचा खर्च, दवाखान्याचा खर्च, एंटरटेनमेंटचा खर्च, केबलचं बिल असेल, असं वेगवेगळ्या प्रकारात तो डिवाइड केला जातो. अशाच पद्धतीने देश चालवायचा असेल तर देशाला सुद्धा बजेट लागतं, देशाला सुद्धा खर्च लागतो. मग देशाला बजेट लागतं, मग देशाचं काय दर महिन्याला बजेट होतं का, तर नाही. देशाचं बजेट वर्षातून एकदा तयार होतं. बजेट तयार होण्यासाठी देशाला पण जसं पगारदार माणसाला सॅलरी मिळते, तसं देशाला काय मिळलं पाहिजे, देशाला देश चालवण्यासाठी जे इन्कम मिळतं त्याला म्हणतात टॅक्स. भारतामध्ये 2 प्रकारचे टॅक्स आहे, एक डायरेक्ट टॅक्स आहे, दुसरा इनडायरेक्ट टॅक्स आहे. डायरेक्ट टॅक्स मध्ये काय, इन्कम टॅक्स, आणि इनडायरेक्ट टॅक्स मध्ये काय, GST. हे सगळं आपण टॅक्सेशनचं ज्यावेळेस चालू त्यावेळेस डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. आता फक्त तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतोय, समजून येईल की हे काय प्रकारे, कशा पद्धतीने याचं काम चालतं. तर टॅक्स मध्ये 2 प्रकार आहेत, एक तर इन्कम टॅक्स, दुसरा GST, इनडायरेक्ट टॅक्स. इन्कम टॅक्स हा डायरेक्ट टॅक्स का म्हटला जातो, कारण तो आपण डायरेक्ट गव्हर्नमेंटला पे करतो. आपण पगार कमवतो, सॅलरी कमवतो, डायरेक्ट आपण गव्हर्नमेंटला जमा करतो. तुमच्या घरात भाऊ असतील, मोठा वडील असतील, ते इन्कम टॅक्स भरत असतील, त्यांना माहिती असेल डायरेक्ट त्यांचा दरवर्षी मार्चच्या नंतर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायची कामं चालू होतात. तर ते सॅलरी कमवल्या वर्षभराचं कॅल्क्युलेशन करून गव्हर्नमेंटला डायरेक्ट भरतो. जीएसटीला इनडायरेक्ट टॅक्स का म्हणतात, जीएसटी मध्ये आपण डायरेक्ट गव्हर्नमेंटला पैसे देतो का टॅक्सच्या स्वरूपात, तर नाही. आपण एखादी वस्तू घेतो किंवा एखादी सेवा घेतो तर आपण त्या व्यापाऱ्याला किंवा त्या दुकानदाराला ते जीएसटी पे करतो आणि तो दुकानदार आपल्या बदल्यात गव्हर्नमेंटला तो जीएसटी पे करतो. म्हणजे तो काय करतो, इनडायरेक्टली गव्हर्नमेंटकडे तो पैसा जातो. अशा पद्धतीने भारतामध्ये 2 टॅक्स आहेत, एक तर इन्कम टॅक्स आणि दुसरा जीएसटी. इन्कम टॅक्स हा डायरेक्ट टॅक्स आहे, आपण डायरेक्ट गव्हर्नमेंटला भरतो, आणि जीएसटी हा इनडायरेक्ट आहे, आपण व्यापाऱ्यांना देतो किंवा दुकानदारांना देतो, ते आपल्यातर्फे गव्हर्नमेंटला भरतात. हे सगळ्या गोष्टी आपण टॅक्स सब्जेक्ट मध्ये पण शिकणार आहे आणि कर अंकेक्षणामध्ये पण शिकणार आहे. कर अंकेक्षणाची लिमिट काय, कर अंकेक्षणाची पद्धत काय, हे सगळ्या गोष्टी आपण कर अंकेक्षणामध्ये शिकणार आहे. आता 5वा चॅप्टर आहे संगणकीय पद्धतीचं अंकेक्षण. संगणकीय पद्धतीचं अंकेक्षण एकदम सोपा टॉपिक आहे. त्यात काय बघणार आहे आपण, जसं तुम्हाला माहिती असेल ना, जुन्या काळामध्ये अकाउंटिंग कसं व्हायचं, पेपर व्हायचं, वहीवर व्हायचं, मोठ्या मोठ्या खतवण्या मेंटेन केल्या जायच्या. पण आता तसं होतं का, नाही. आता सगळं काय झालंय, संगणकीय पद्धतीने झालं. तुम्ही सगळ्यांनी 12वी नंतर बऱ्यापैकी लोकांनी टॅलीचा कोर्स केला असेल, त्याच्यात काय शिकला तुम्ही, ते शिकला की सॉफ्टवेअरवर, कम्प्युटरवर टॅली हे सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअर मध्ये अकाउंटिंग कसं करायचं, हे सगळं आपण ह्या चॅप्टर मध्ये शिकणार. संगणकीय पद्धतीचं अंकेक्षण, त्याच्यामध्ये काय शिकणार आहे की जसं मॅन्युअली काम व्हायचं, वह्यांवर लिहिलं, खतवणी बनली जायचं, मोठं मोठं सगळं ते खतवण्या असायच्या, त्या भरल्या जायच्या, हाताने जर्नल एंट्री केल्या जायच्या, हाताने पोस्टिंग केल्या जायच्या. त्याच्यावर आता टॅलीमध्ये तसं आहे का, नाही. टॅलीमध्ये फक्त तुम्ही जर्नल एंट्री केली तर ऑटोमॅटिकली पोस्टिंग होती, ऑटोमॅटिकली प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट तयार होते. हे सगळं कम्प्युटराइज आहे. मग ते कम्प्युटराइज गोष्टीमध्ये मग चुका कशा होत्या किंवा फ्रॉड कशा काय होतं, ते सगळं शोधण्याचं काम ऑडिटर्स आहे. ते सगळं ऑडिटर कसं शोधतो, काय टेक्निक वापरतो, काय गोष्टी होतात, हे आपण ह्या 5 नंबरच्या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत, संगणकीय पद्धतीचे अंकेक्षण. तर अशा पद्धतीने तुमचा हा ऑडिटिंगचा सिलेबस आहे. ऑडिटिंगला तुम्हाला 5 चॅप्टर आहेत आणि टॅक्सला नंतर आपण डिस्कस करू. सगळ्यात सुरुवातीला ऑडिटिंगचं होऊ, कारण फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला ह्या 5 चॅप्टरवर थेअरीवर तुम्हाला तुमचा पेपर द्यायचा. ठीक आहे. तर आजची व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय. जर कोणाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये जरूर विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू.